मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 10 वाजलेत आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो 15 ऑगस्टच्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा। मित्रांनो आजचा दिवस हा स्वातंत्र्य दिनाचा आहे आणि आज आम्ही एक अनएक्सप्लोर एरिया, जो की माझ्यासाठी अनएक्सप्लोर आहे, तो एरिया आम्ही बघायला जातोय। कारण गोव्यातील बरेच एरिया हे एक्सप्लोर आहे, तुम्हाला यूट्यूबवरती भेटणार, पण माझ्यासाठी जे नवीन आहेत ते मी आज बघायला जातोय। मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असाल की जे 4 जण आम्ही गेलेलो, तेच 4 जण आज आम्ही त्या लोकेशनवर जातोय। नवीन लोकेशन, नवीन एरिया बघायला आम्ही जातोय आणि पावसाने मित्रांनो सुरुवात केली आहे, त्यामुळे मोटो ब्लॉगिंग करता येणार नाही आहे। मोटो ब्लॉगिंगची शक्यता कमी आहे, कारण हेल्मेट लावून मोबाईल शूट करायचं असतं, ते आज करता येणार नाही। तरी बघूया, आपण ट्राय करूया। बाकी गोव्याचं नेचर म्हणाल तर मस्तच आहे, चला जाऊया आपण। एक्झॅक्ट साखळीमध्ये कुठे आपण हे आता आपण मित्रांनो मार्शलमध्ये आहोत। आपण बाणस्तरी मित्रांनो, ही बाणस्तरी आहे, बाणस्तरी। मित्रांनो कॅमेऱ्यावरती फॉग आलाय, त्यामुळे सगळं दुरकड दिसतंय। फॉग जाईल त्यावेळी क्लिअर होईल सगळं, पुसला तरी पण तो जात नाहीये। लवकरच आपण माईक घेऊया या बुलेट लवर। पुढच्या गाडीचा दरवाजा उघडा आहे काय, पाठचा डिकीचा, काय माहिती। थोड्या काळासाठी काय होईना पण पाऊस गेला आहे, त्यामुळे आपण मोटो ब्लॉगिंग करणार आहोत। छत्री आणली असती, रेनकोट आपल्याला शूट करता येईल, छत्री आणली आहे, त्यामुळे मी काय छत्री आणली नाही, आपण रेनकोट घालून आलोय। मित्रांनो आता आम्ही बाणस्तरीत येऊन नाश्ता केला आहे। बाणस्तरी एक लोकेशन आहे गोव्याची आणि तिथे येऊन आपण नाश्ता केला आहे, कारण सकाळी येताना आपण काय खावणार नव्हतो आणि आता आपण जातोय आपल्या अरे बाबा काय करतोय गाडीवाला, एकतर मला तरी जाऊ दे, तर तू तरी जाऊ। 15 ऑगस्ट शाळा आहे का रे होय, स्कूल आहे, शाळा नाही। म्हणजे आपण फायनली मार्शलमध्ये एंटर झालेलो आहोत। कारण मार्शलचं बस स्टँड बघून घ्या। येस, मार्शल नाव, वी आर इन मार्शल। गोप्रो एक आहे बघ, 30,000चा आहे, 30,000चा एक गोप्रो घेऊन दे मला। कॅमेरा, ॲक्शन कॅमेरा फॉर मोटो ब्लॉगिंग। ही साखळीची नगरपालिका आहे, कॉलेज टाईप दिसते पण ही नगरपालिका आहे। हे बघा, नगरपालिकेजवळ आहे साखळी नगरपालिका, म्युन्सिपल काउन्सिल। तर आपल्या व्हिडिओची क्वालिटी कशी वाटते ती बघा, फक्त मला शार्पनेस जास्त दिसते माझ्या व्हिडिओच्या कॅमेऱ्याच्या व्हिडिओमध्ये। आपण हायवेला जाणार साखळीच्या। मित्रांनो आता आपण फायनली केरीच्या ब्रिजवरती पोहोचलेलो आहोत। केरी सातेरी ब्रिज, सातेरीत ना रे, काहीतरी आहे नाव, तुम्ही नंतर बघू शकता मॅपवरती, मी मेन्शन करेनच। आणि हे साईडने आपल्याला दिसत आहेत आपले नारळाची बाग आणि सुपारीची बाग। मग नारळच आहेत काय, तुला काय आणि काय वेगळे दिसते? आणि हे आम्ही मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असणार की आम्ही 4 जण एक पुढे चाललो आहे आणि हे 2 जण। मस्त असा व्ह्यू आहे।
मित्रांनो फायनली आपण केरी फूड ब्रिज वरती आहोत आणि हे मित्रांनो साखळीमध्ये येते आणि या केरी ब्रिजवर हा आपला तारीखोल नदीच्या वरती हा बांधलेला ब्रिज बराच लांब आहे, 1-2 किलोमीटर असू शकतो बहुतेक, पण गर्दी असल्यामुळे जास्त अजून एवढी पण गर्दी नाही, पण फोटोशूट करण्यासाठी व्हिडिओ शूट करण्यासाठी खूप भारी आहे, कारण समोर तुम्हाला एक नेचर येतो आहे, व्ह्यू एकदम चांगला येतो आहे आणि ही निसर्गाच्या सानिध्यात बसलेली घरं जी कायम माझ्यासाठी खूप खास असतात. छोटी काय घरं असतात पण ती एक निसर्गाच्या सानिध्यात बसलेली आहेत आणि हे नारळाची झाडं आणि बाग. किती हायटेड आहे, किती बी गवत तू पाहिजे. अरे मी लावलो झाड एवढं झाली मशीने झाड तोडली. तू रेडा आहेस. एकदा वाढली लागली मित्रांनो. तुम्हाला खाली दिसते ती एक नदी आहे. 2 नद्या आहेत ज्या या डोंगरातून खाली येत आहेत. मोठा असा एक डोंगर आहे वरती आणि डोंगराच्या जे येणारं पाणी आहे ते या कॅनल थ्रू ब्रिजमधून ब्रिजच्या आतून ते तिकडे पास केलं जातं आहे. म्हणजे काय टेक्नॉलॉजी यूज केली आहे. या ब्रिजच्या खाली जे कॅनल तयार केलं आहे त्यातून पाणी जातं आहे आणि ज्याच्यावर आपण आता उभे आहोत. आणि हे साईडने असलेलं हे केरी गाव हे किती निसर्गाच्या सानिध्यात आहे हे लक्षात घ्या. आणि हे असं लोकेशन. फोटोशूट करताना मॉडेल सत्तुप्पा सदावर आणि राम गावडे. मॉडेल जस्ट व्ह्यू चेक करा कसा आहे तो. हे बघ सत्य खाली कॅनेल आहे. कॅनल आपण चालतोय त्याच्या खाली पाणी. नॉट होल, इट्स अ कॅनल. तर फ्रेंड मिलते अगले ब्लॉग में. आता मी घरी चाललो आहे. अजून कुठे प्लॅनिंग असेल तर बघू, पण आता सध्या तरी आपण घरी चाललो आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओत.